म्हणजे काही खुशी काही गम. गेवराईमध्ये मात्र पराभवाला सामना करावा लागलेला आहे. काय सांगाल गेवराई? हो, हे बघा, लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव म्हणून पाहिलं पाहिजे आणि गेवराई करांचा कौल हा मी त्या ठिकाणी मोठ्या मनाने मान्य करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला एक लक्षात घ्या तुम्ही, माझं गेवराईमधला जो वोट बेस आहे तो वाढलेला आहे. मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान पडलं होतं त्याच्यापेक्षा 1,500 मतदान हे माझं शहरामध्ये वाढलेलं आहे. ते नाकारून चालणार नाही. आणि माझ्यावर जे 8,500 गेवराईकरांनी विश्वास टाकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर, किंवा मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर, अशाच पद्धतीनं विकासाचा जो अश्वमेध आहे तो पुढं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो. बीड शहराची ही नगरपालिकेची निवडणूक असो किंवा गेवराईची आमची निवडणूक असो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब आहेत आणि त्यांचा चेहरा समोर नेऊन आम्ही, त्यांचा चेहरा समोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. तो चेहरा आश्वासक आहे, दूरदृष्टीचा आहे, विकास करणारा आहे. त्याच्यामुळं लोकांनी कौल दिलाय. कुठं कमी जास्त होत असतं, पण बीड शहरातली जी काही अहंकारी अशी जी काही वृत्ती आहे त्याला चपराक लावण्याचं काम बीडकरांनी केलंय. त्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं आभार मानत. थँक्यू.